आम्ही आलेलो आहोत पेदरेवाडी येथे सेंद्रिय गूळ बनवण्याच्या कारखान्यावरती। हे चव्हाण गुरुजी आहेत, आपल्याला गुराळाची माहिती देत आहेत आणि गुराळ कशा पद्धतीनं उभं केलं आहे आणि गूळ कसा काढतात हे आपण बघूया। असं आहे का? हा का? हा रस आहे का? रस आहे का? अच्छा बरं, हा उसाचा रस आहे। अच्छा, हे मशीनमधून हे टाकतात। हा गुरुजी रस आहे इथे, हा इथे रस पडतो हा। मग ह्या रसानंतर त्याच्या हे इकडे काविल आहे का? इकडे काविल आहे का? या बरोबर आहे। वाव वाव, ही आहे गुळाची काविल। माझ्या अर्थानं आपल्या भागातील पेदरेवाडी गावचे रिटायर्ड शिक्षक चव्हाण गुरुजी आपल्याला लाभलेले आहेत आणि योगायोगाने रस्त्यानं जाता गुराळ पाहिला आणि तो न पाहण्याचा मोह मला इथे आवडता आला नाही आणि पाहण्यासाठी आलेलो आहे। आणि चव्हाण गुरुजी आपल्याला गुराळाविषयी माहिती देत आहेत आणि हे आपण बघू शकता, ही गुराळाची काविल आहे। त्याच्यावरती बॉईल करून खाली आग लावून त्याच्यामध्ये गूळ तयार होत असताना दिसत आहे। ही मळ आहे का? बर, बर, इथून काकवी गुरुजी तयार झाले की इकडे गुळ येतो? इथे येतोय का? बर बर, सुंदर सुंदर। आणि हे आपण बघू शकतोय काही गुळाच्या ढेपा आपल्याला इथे पाहावयास दिसत आहेत। छोट्या छोट्या गुळाच्या ढेपा इथे बनवून ठेवल्यात। संसार दाखवणार ढेप। सेंद्रिय पद्धतीने काढले गेलेला गुराळामधला हा गूळ आहे। चव्हाण गुरुजींनी आपल्याला बऱ्यापैकी इथली माहिती दिलेली आहे आणि गुराळामध्ये प्रवेश देऊन गुळाविषयी माहिती दिलेली आहे। ही माहिती द्या, माहिती द्या की चव्हाण गुरुजी गूळ काढत असताना, गूळ काढून दाखवत असताना आपल्याला आपण बघू शकतोय। मंडळी, हा आहे सेंद्रिय गूळ पेदरेवाडीच्या रानामध्ये चव्हाण गुरुजींनी काढलेला आणि योगायोगाने आज आम्हाला भाग्य लाभलं त्या गुराळावरती येण्याचं आणि ह्या गुळाची चव चाखण्यासाठी। याच्या माझ्यासोबत असणारे माझे मित्र आहेत ब्रह्मा सावंत, हे देखील गुळाचा आस्वाद घेत असताना, साहेब गुळाची चव कशी वाटते? एकदम छान। आणि हा विदाऊट केमिकल रहित हा गुळ आहे आणि हा आपला याचं मार्केट म्हणजे मेन आपलं कोल्हापूर भागाचा गुळ म्हणजे आपल्या विदेशात किंवा आपल्या कोल्हापूर विभागात त्याला प्रथम पसंती असते आणि त्याच्या चवीला एक वेगळं चव येते, ते गुळ खाते वेळ। अरे वा, सुंदर, छान 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 छान। गुराळाची काम करत असताना ही मळ आहे, हा गुळाचा स्टॉक आहे। हा धूर बाहेर जाताना दिसत आहे। ही चिप्पाड आहे ऊसाची, लोक काम करताना दिसत आहेत आणि हा सगळं गुरुजींचे विशेष आभार। स्टॉप करू म्हणजे ही आपण पाहतोय काकवी। लहानपणी आपण प्रत्येकाने पाहिली असेल आपल्या बालपणी ही काकवी। आपले नातेवाईक, आपले आजूबाजूची लोक जेव्हा घण्यावरती जायची आणि घण्यावरून येत असताना ती येताना बाबा एखादी गुळाची ढेप असेल किंवा काकवी असेल, ती काकवी अगदी आम्ही लहानपणी पाहिली होती। आणि त्याच्यानंतर आज योग आला गुरुजींच्या गुळामध्ये यायचा आणि गुरुजींनी हे मेहनत करून आमच्यासाठी गुळ दिलेला आहे। ते म्हणतात हा सेंद्रिय गुळ आहे आणि ह्याची चव तुम्ही बघा। तर त्यासाठी मी बघतोय, मी गुळ खाऊन दाखवतो तुम्हाला, गुळाची चव तुम्हाला सांगतो। अप्रतिम, लाजवाब।